100 रुपयाला 20 रुपये नफा असेल तर 20,000 रुपयाला किती नफा होईल? अर्थातच पहा इथं मांडणी पहा कशा प्रकारे करायची. रुपयांच्या खाली रुपये आपण इथे लिहितोय डाव्या बाजूला. 20,000 रुपये, 100ला 20 आहे नफा, तर 20,000 रुपयाला किती? इथे प्रश्नचिन्ह. या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करायचा. 20,000 गुणिले 20 आणि 100 गुणिले जी काही किंमत आपल्याला माहित नाही ती XYZ आपण इथे मानायची. मग 20,000 गुणिले 20 अर्थातच सगळे बाकीचे शून्यच आहेत. फक्त आपण 2 गुणलं किंवा 20 दुने 40 कशा प्रकारे गुणाकार करतो? 20,000 गुणिले 20 याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटतंय इथे 20 दुने 40 आणि राहिलेले ते 4 शून्य म्हणजे जवळजवळ 40,000. मग या 100चं काय करायचं? 100 गुणिले जे XYZ आपण मांडलेलं आहे या ठिकाणचा तिरकस गुणाकार. 100 गुणिले X. ज्यावेळेस आपण X एका बाजूला ठेवू त्यावेळेस जी संख्या आहे ती गुणाकाराच्या स्वरूपात असल्यानंतर ती बरोबरच्या पलीकडे गेल्यानंतर तिचा भागाकार होतो. म्हणून या 40,000ला भागिले हे असणार आहे 100. याचा भागाकार करा, पहा उत्तर किती येते तुम्हाला. पर्यायामध्ये अर्थातच खालचे आणि वरचे हे 2 शून्य कट होणार या ठिकाणी. इथे 1 शून्य राहिलं पहा. 4 लाख, सॉरी 4 लाख उत्तर येईल हे. वरचे 2 आणि खालचे 2 हे कट झाल्यानंतर राहतात फक्त किती? 4,000. राहतात किती? 4,000. म्हणजे हे 4,000 काय झालं की हे 4,000 आहेत 20,000 रुपयांना भेटलेला नफा आहे. मग आता नफा झाला 4,000 आणि जी खरेदी किंमत होती टीव्ही खरेदी केला 20,000 रुपयांना. मग तो विकला कितीला असणार आहे? म्हणजेच त्याची विक्री किंमत आपल्याला इथं 20,000 त्याच्यामध्ये जे नफा झालेला आहे तो जर मिळवला तर आपलं उत्तर या ठिकाणी भेटते 24,000. पर्याय क्रमांक 3. अर्थात तुम्हाला कशा पद्धतीने सोडवा पहा तुम्ही. तर इथं लक्षात काय घ्यायचंय की शेकडा 100 पैकी असतोय. 100ला किती रुपये आहे? तर इथे 20 आहे. त्याच प्रमाणात दिलेल्या किमतीला किती नफा भेटणार आहे किंवा नफा असेल किंवा तोटा असेल. दिलेल्या किमतीला तो काढायचा आहे आणि त्या खरेदी किमतीमध्ये आपण ऍड करून टाकलेला आहे. म्हणजे 20,000 प्लस 4,000चा नफा एकूण झाले 24,000. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे वळूया. एका बाटलीत 125 मिली औषध असल्यास अशा 56 बाटल्यामध्ये एकूण किती लिटर औषध असेल? औषधाचं प्रमाण या ठिकाणी विचारलेलं आहे. आता इथं जो घटक आहे तो रूपांतर आहे. लिटरचं रूपांतर मिलीलिटर मध्ये किंवा मिलीलिटरचं रूपांतर लिटर मध्ये. हे एकक आहेत. एककाचं एकमेकात रूपांतर बऱ्याचदा विचारलं जातं. मग ते सेमी असेल मीटर असेल. तर पहा आपल्याला काय माहित आहे लिटर आणि मिलीलिटरच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण 1000 ml घेतो म्हणजे मिलीलिटर 1000 मिलीलिटर 1000 मिली बरोबर हे असते 1 लिटर. 1000 मिलीलिटर बरोबर आहे 1 लिटर. पहा इथं दिलेलं काय आपल्याला 125 मिली औषध आहे. 125 म्हणजे किती? 125. जसं आपण दुकानात व्यवहार करतो 125 पावशर अर्धा त्या पद्धतीने हे 125 म्हणजे आहेत 125. मग हे 125 ml औषध असल्यास अशा किती बाटल्या आहेत? अशा बाटल्या आहेत 56. मग या 56 बाटल्याचं 125 ने आपल्याला
ते औषध एकूण किती मिली आहे हे अगोदर या ठिकाणी काढावं लागणार आहे. म्हणजे 125 गुणिले 56 म्हणून 125 गुणिले 56 केल्यानंतर काय येते तेवढं मिली औषध त्या बाटल्यामध्ये असणार आहे आणि त्या आलेल्या मिलीचं पुढे रूपांतर करायचं आपल्याला लिटर मध्ये. गुणाकार करा 125 गुणिले 56. हा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येते ते आहे 7000 ml मिलीलिटर. ml म्हणजे मिलीलिटर. आता हे मिलीलिटर भेटलं आपल्याला. मग मिलीलिटर भेटल्यानंतर त्याचं रूपांतर फक्त आपल्याला लिटर मध्ये करायचंय. तर आपल्याला काय माहित आहे की 1000 मिलीलिटर म्हणजेच 1 लिटर आणि आपल्याला इथं प्रश्नात आहेत 7000 मिली. प्रश्नामध्ये बाटल्यामधलं जे औषध आलेलं आहे ते 7000 मिली बरोबर किती लिटर हे लिटर मध्ये विचारलेलं आहे. म्हणून इथं पुन्हा प्रश्नचिन्ह तिरकस गुणाकार. पाहिजे तिरकस गुणाकाराची पद्धत आहे. तिरकस गुणाकार पण एककाखाली एकक निश्चित करायचं. एककाखाली एकक लिहायचे. म्हणजे असं नको व्हायला की तुम्ही मिलीच्या खाली लिटर लिहिलंय आणि लिटरच्या खाली मिली लिहिलंय. मिली एका बाजूला घ्या, लिटर एका बाजूला घ्या. कोणत्याही बाजूला घेऊ शकता. डाव्या बाजूला घ्या किंवा उजव्या बाजूला घ्या. परंतु सारखे एकक एका बाजूला आली पाहिजे तरच हा तिरकस गुणाकार बरोबर येईल. उत्तर तुमचं बरोबर येईल. अन्यथा बरोबर येणार नाही. म्हणून सारखे एकक आपण एका बाजूला घेतली. पुन्हा तिरकस गुणाकार करूया. 7000 गुणिले 1 हे 7000च राहतील. 7000 गुणिले 1 केल्यानंतर बरोबर चिन्ह देऊन राहिलेला तिरकस गुणाकार आता कोणता 1000 गुणिले जे माहित नव्हतं प्रश्नचिन्ह. 1000 गुणिले प्रश्नचिन्ह एकाच बाजूला ठेवणार. प्रश्नचिन्हाने ते 1000च्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. ज्यावेळेस अशी असेल त्यावेळेस आपण जर त्याला बरोबरच्या अलीकडे पलीकडे पाठवलं तर ते 1000 इकडे आल्यानंतर ते भागिले होतील. म्हणजेच 7000 भागिले 1000. 7000 गुणिले 7000 आलं त्याला भागिले 1000. भागाकार केल्यानंतर पहा उत्तर किती येते. आहे का आपल्या पर्यायामध्ये तेही शोधून पहा. अर्थातच खालचे हे 3 शून्य कट झाले, वरचे 3 शून्य कट झाले. उत्तर आपल्याला भेटलेलं आहे 7 लिटर. तर हा जो प्रश्न आहे एककाच्या रूपांतराविषयीचा आहे. तुम्हाला फक्त इथं महत्वाचं काय की ही टर्म सगळ्यात महत्वाची पहिली टर्म ही लक्षात असणं महत्वाचं की लिटर आणि मिलीलिटर. 1 लिटर बरोबर 1000 ml एवढं फिक्स म्हणजे पाठच करून ठेवायचे तरच तुम्ही पुढचं रूपांतर करू शकता. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. एक गाडी 5 तासात 300 किमी अंतर पार करते तर त्याच वेगाने 8 तासात किती किमी अंतर पार करेल. बरेचसे असे काही प्रश्न आहेत ते सूत्रांच्या आधारावरती आहेत. तर इथं सूत्र कोणतं घ्यायचं आपल्याला. वेग. 3 गोष्टी या ठिकाणी सांगितल्यात पहा. वेग, अंतर आणि वेळ. वेग, अंतर आणि वेळ. जर हे वेग, अंतर आणि वेळ याच्यातला जो संबंध आहे तर तो तुम्हाला माहित असेल. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ हे सूत्र आहे. वेग, अंतर आणि वेळ याचं जे सूत्र आहे हे इथं लिहिलंय पहा. आता इथं 8 तासात किती किलोमीटर अंतर पार करेल. 8 तासामध्ये प्रश्न जो विचारलेला आहे या ठिकाणी 8 तास म्हणजे वेळ माहित आहे. कुठल्या तरी 2 गोष्टी माहित असेल तर तिसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी काढता येते. 8 तासाला किती किमी अंतर पार करणार आहे परंतु 8 तासाचा तो वेगही माहित नाही आणि अंतरही काढायला सांगितलंय. म्हणजे सुरुवातीला आपल्याला वेग काढायचा आहे. मग वेग कसा काढणार. या दिलेल्या 2 गोष्टीवरून. अगोदर प्रश्नामध्ये दिले 5 तास आणि 300 किलोमीटर. एक गाडी जी आहे 5 तासामध्ये 300 किलोमीटर जाते म्हणून याच्यावरून आपल्याला वेग काढता येईल. अंतर आहे 300
आणि प्रत्येक वेळेस एकक सारखी आहेत की नाही हे तपासून पाहायचे. म्हणजे 300 किमी इकडे दिले, दुसऱ्या टप्प्यात सुद्धा 8 तासात किती किमी अंतर जाणार आहे. म्हणजे जे पर्यायामध्ये जे एकक लावलेले आहे ते किमीच आहे, किलोमीटर. मीटर असतं तर पुन्हा त्याचं रूपांतर करावं लागलं असतं. 300 भागिले वेळ आहे 5 तास, भागाकार करा. 5 7 30, वरचे 30 कट झाले, 5 7 30 60. म्हणजे वेग आला किती? 60. तर वेग भेटला आपल्याला. मग जर वेग भेटला तर पुढचं 8 तासामध्ये 8 तासामध्ये किती अंतर पार करावे लागेल. म्हणून वेग आपल्याकडे आहे 60, अंतर आहे, अंतर काढायचं आहे आपल्याला. म्हणून त्या ठिकाणी आपण थोडक्यात प्रश्नचिन्ह टाकूया. आणि वेळ आहे 8 तासाचा. वेळ आहे 8 तासाचा. मगाशी सांगितल्याप्रमाणे पहा, कुठली टर्म आपल्याला एका बाजूला जे काढायचे ते एका बाजूला ठेवल्यानंतर बाकीचे जी संख्या आहे ते सगळ्या संख्या बरोबरच्या एका बाजूला पाठवायच्या. आता इथं जे 8 आहेत हे इथं भागिले आहेत. इकडे आल्यानंतर डाव्या बाजूला आल्यानंतर जे 8 भागिले होते ते काय होणार आहे, ते गुणुले होणार आहे. आणि याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी भेटेल. 60 गुणुले 8, 6 8 48, शून्याशी शून्य, 480 किलोमीटर. 480 आहे का पर्यायामध्ये? हो, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी भेटेल. तर पाहिजे तर सूत्र महत्वाचं आहे. वेग, अंतर आणि वेळ याच्यातला जो संबंध आहे, कुठल्याही दोन गोष्टी दिल्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला काढता येते. आणि हे काढत असताना लक्ष कुठं द्यायचं की जे एकक दिलेली आहेत पर्यायामधली एकक सुद्धा पाहायची. जर इथं मीटर असतं तर पुन्हा त्या 480 किलोमीटरचं आपल्याला मीटरमध्ये रूपांतर करावं लागलं असतं. अर्थात त्याचा संबंध कसा असतोय मीटर आणि किलोमीटरचा? 1000 मीटर, 1000 मीटर बरोबर किती असतात? 1 किलोमीटर. मग कुठलंही रूपांतर तुम्ही या आधारावरती करू शकता. चल, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 6 सेमी लांब व 5 सेमी रुंद दोन आयत रुंदीच्या बाजूने एकमेकांना जोडले असता तयार होणाऱ्या नवीन आकृतीची परिमिती किती? प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचायचा आहे. एकदा नाही समजलं दोनदा तो प्रश्न नक्कीच वाचायचा. 6 सेमी बाजू लांब असलेल्या, 6 सेमी लांब आणि 5 सेमी आहे रुंद. 6 सेमी लांब, 5 सेमी रुंद. लांबी ही अर्थातच मोठी असते आणि रुंदी ही छोटी असते. आता दोन आयत या ठिकाणी म्हटलेले. आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? सारख्या असतात. मग आयत जोडलेला आहे. दोन आयत कोणत्या बाजूने जोडलेले हा शब्द फार महत्वाचा आहे या ठिकाणी. रुंदीच्या बाजूने. आयत हा रुंदीच्या बाजूने जोडलेला आहे. म्हणजे आयत जोडायचा आहे म्हणजे कसाही नाही जोडायचा. कदाचित दोन आयत जोडायचे म्हटल्यानंतर असं जर जोडला तर ही आकृती चुकीची. कारण लांबीच्या बाजूने जर जोडला तर ते उत्तर येईल पण ते आपल्या पर्यायामधलं नसेल. म्हणून जो आयत इथं जोडायला सांगितलेला आहे तो रुंदीच्या बाजूने जोडण्यात यावा. म्हणजेच जी 5 रुंदी आहे त्याला पुन्हा दुसरा आयत जोडायचा आहे. म्हणजे त्याची लांबी इथून 6, रुंदी 5, पुन्हा खालची लांबी 6. पहा आता या ठिकाणी हे दोन आयत जोडून झाले. तर समोरासमोरील बाजू सारख्या असतात. म्हणून आपण याची माप या ठिकाणी देऊन टाकली दोन आयताच्या. तर आयताच्या परिमितीचं सूत्र. आयताच्या परिमितीचं सूत्र काय सांगतं आपल्याला? आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. हे सगळे सूत्र एका तुम्ही छोट्याशा वहीमध्ये असे लिहून सतत वाचणं गरजेचे, तरच हे सूत्र वारंवार म्हणजे लक्षात राहतील. 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. थोडक्यात लिहितो इथं लांबी अधिक रुंदी.
लांबी किती आहे, लांबी आता एकूण किती झाली, एका आयताची 6 आहे आणि दुसऱ्या आयताची पुन्हा 6 त्याला जोडल्यामुळं, म्हणजे टोटल एकूण लांबी हे 6 आणि 6 12, म्हणून लांबी झाली 12 अधिक रुंदी. रुंदीमध्ये काय फरक पडलेला आहे का, जरी आपण ही रुंदी 5च आहे, परंतु जे दोन रुंदी म्हटल्यानंतर ते अंतर समान आहे, ते अंतर समान आहे, त्या अंतरामध्ये कुठेही फरक पडलेला नाही, म्हणून इथं फक्त आपण रुंदी एकूण 5च घेणार आहोत. रुंदी आहे 5. 12 अधिक 5 बेरीज करा, 12 अधिक 5 किती झाले पहा, 17. 2 गुणिले 17 गुणाकार करा, 17 दुने 34. प्रश्न पर्याय क्रमांक 1. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतंय पर्याय क्रमांक 1, 34 सेमी. म्हणून आपण काय म्हणू या ठिकाणी, तो आयत जोडल्यानंतर तयार होणाऱ्या नवीन आकृतीची परिमिती किती. आता जी नवीन आकृती तयार झालेली ती एक आयतच आहे, नवीन आकृती जी तयार झाली ती एक आयतच आहे, फक्त प्रश्न हा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी विचारलेला आहे. परिमितीचं सूत्र लक्षात असू द्या, आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. पुढील प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती. जोडमूळ संख्या अशा संख्या आहेत की ज्या संख्यांना फक्त एक, आता मूळ संख्या आणि जोडमूळ संख्यातला फरक पुन्हा एकदा रिपीट करतो पाहिजे, मूळ संख्या आणि जोडमूळ संख्यातला फरक काय. मूळ संख्याला त्या संख्येने आणि एकनी भाग जातो, जी दिलेली संख्या आहे आणि एक आहे या दोनच संख्येने भाग जातो, त्याला मूळ संख्या म्हणायचं. तर जोड म्हटल्यानंतर अशा संख्या आहेत की ज्या संख्येमध्ये कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे, अशा संख्या आहेत त्याच्यामध्ये 2चा फरक आहे. आता पहा या ठिकाणी 27 आणि 29, 27 29 याच्यामध्ये दोन संख्यांचा फरक आहे, म्हणजे 27 28 29, दोन संख्या म्हणजे मधली एक संख्या सोडली असणार आहे, त्याच्यानंतरची पुढची संख्या घेतली असणार आहे, अशा पद्धतीने 27 28 सोडली 29. मग या ठिकाणी जरी ह्या संख्यामध्ये एक संख्येचा फरक दिसतोय आपल्याला, परंतु हे जे 27 आहेत याला 1नी भाग जातो, 27 ला 1नी भाग जातो, 27 ला 3 ने भाग जातो, 3 9 27, 27 ला 9 ने भाग जातो, 9 त्रिक 27 आणि 27 ला 27 ने देखील भाग जातो. हे भाग जाणार म्हणजे पहा, मग ह्या मूळ संख्येमध्ये बसत नाही, जरी त्याच्यातला फरक जो आहे तो एक आहे, परंतु ह्या मूळ संख्येमध्ये बसत नाही, म्हणून हा पहिला पर्याय तर आपण नक्कीच घेणार नाही. 31 आणि 33 पर्याय क्रमांक 2 मध्ये पहा कोणकोणत्या संख्या आहेत. काही प्रश्न आपल्याला पर्याय पाहून देखील सोडवता येतात. आता 33 अशी संख्या आहेत ज्या 33 संख्येला 11ने देखील भाग जातो, म्हणून 33 ही सुद्धा आपण मूळ संख्येमध्ये घेणार नाही. 33 ला 1ने भाग जाईल, 33 ला 33 ने भाग जाईल. फक्त एक आणि त्याच संख्येने जर भाग जात असेल तरच आपण त्याला मूळ संख्या म्हणणार आहे आणि पुढे ती जोड आहे की नाही ते तपासून पाहणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 देखील या जोडमूळ मध्ये बसत नाही. आता 41 आणि 43 पहा, 41 42 सोडली आणि 43, त्याचा चौथा पर्याय क्रमांक तुम्ही पहा एकदा, 5 आणि 9 सगळ्यांनाच माहिती आहे, 9 3ने भाग जातो, 9ने भाग जातो, म्हणजे 4 देखील पर्याय क्रमांक 4 ही सुद्धा जोडमूळ संख्या नाही. तर आपला पर्याय जो उरलेला आहे पर्याय क्रमांक 3, जोडमूळ संख्याची जोडी कोणती. 41 व 43, 41 ला 41 ने भाग जाईल आणि 1 नी भाग जाईल, 43 ला 43 ने भाग जाईल आणि 1 नी भाग जाईल, म्हणून आणि त्यांच्यातला जो फरक आहे तो एक संख्येचा फरक आहे, त्यांच्यातला जो फरक आहे तो एक संख्येचा फरक आहे, म्हणून ही जी संख्या आहे, ही जी जोडी आहे, ही जोडी आहे जोडमूळ संख्याची जोडी. तर अशाच पद्धतीने
ज्या संयुक्त संख्या आहेत, मूळ संख्या आहेत, जोडमूळ संख्या आहेत, या घटकावरती तुम्ही अधिक पुन्हा रिव्हिजन करा. पुढील प्रश्नाकडे वळूया. एका स्पर्धेत 8 संघांनी सहभाग घेतला तर प्रत्येक संघाच्या कर्णधाराने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलने किती होतील? या ठिकाणी एक सूत्र तुम्हाला वापरायचंय. सूत्र पहा अशा प्रकारे आहे. ज्यावेळेस असा प्रश्न असतो, एवढे संघांनी भाग घेतला किंवा 2 टीम आहेत, त्या 2 टीमने एकमेकांशी हस्तांदोलन केले, फुटबॉलची टीम आहे, क्रिकेटची टीम आहे, एकमेकांनी हस्तांदोलन केल्यानंतर प्रत्येकाचं किती हस्तांदोलने होतील? तर अशा प्रश्नासाठी आपल्याला इथे ते आहे n गुणुले n वजा 1 भागिले 2. तर n म्हणजे काय? तर n म्हणजे दिलेले संघ असतील, दिलेल्या ज्या टीम आहेत त्याला आपण या ठिकाणी पकडणार आहोत. तर एका स्पर्धेत किती संघ सांगितले या ठिकाणी प्रश्नामध्ये? 8. प्रश्न सांगितले 8, म्हणून n बरोबर 8. प्रत्येक वेळेस 8 नाही घ्यायचे. दिलेले संघ, n बरोबर दिलेले संघ. किंमत टाका दिलेल्या सूत्रामध्ये. उत्तर मिळतंय का पहा. पर्यायापैकी तुमचं पर्याय बरोबर येतोय की पहा. n आहे 8 गुणुले 8 वजा 1 भागिले 2. कंसातल्या गोष्टी ज्या आहेत त्या अगोदर सोडून घ्यायच्यात. 8 वजा 1 7 भागिले 2. 7 8 56. 56 भागिले 2. 2 आणि भाग द्या 56 ला. 2 दुने 4 आणि 2 8 16. अर्थातच पर्याय क्रमांक 4. या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी आपल्याला भेटते पर्याय क्रमांक 4. या सूत्राचा वापर करायचा डायरेक्ट. तुमच्या नोटबुक मध्ये सूत्र लिहून घ्या. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. घनाची पृष्ठे किती आहेत? ज्या त्रिमितीय आकृत्या आहेत त्याच्यावरचा हा घटक आहे. चौरस, त्रिकोण, आयत किंवा घन असेल, गोल असेल, तर या ठिकाणी घनावरती प्रश्न विचारलेला आहे. घन, क्यूब. तर क्यूबची जी आकृती आहे त्याचे शिरोबिंदू किती, कडा किती, बाजू किती, त्याला पृष्ठे किती, हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायचे. पृष्ठे किती आहेत डायरेक्ट मोजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. वरचा पृष्ठ, खालचा पृष्ठ, समोरचा, मागचा, डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूचा, असे एकूण पृष्ठे आपल्याला भेटत आहेत 6. वरचा, खालचा, पुढचा, मागचा, डावा आणि उजवा, असे एकूण किती झाले? 6 पृष्ठे या ठिकाणी झालेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2. आणखीन पुढे आपण याच आकृतीवरती थोडीशी आणखीन चर्चा करूया. चर्चेच्या संदर्भामध्ये याला शिरोबिंदू किती आहेत? घनाला पृष्ठे तर काढली, याला शिरोबिंदू किती आहेत? कदाचित शिरोबिंदू देखील विचारू शकतात. शिरोबिंदू म्हणजे प्रत्येक जे कोपरे म्हणूया आपण त्या ठिकाणी, कोपरे किती आहेत? प्रत्येक कोपरा जर मोजला आपण, वरचे 4 कोपरे, वरच्या भागाचे 4 कोपरे आणि खालच्या भागाचे 4 कोपरे, असे एकूण किती कोपरे होतात पहा, मोजून पहा. एकूण कोपरे होत आहेत 8, म्हणजेच शिरोबिंदू आहेत 8. आणि त्याच्या बाजू किती आहेत? घनाच्या बाजू किती आहेत किंवा कडा किती आहेत? बाजू किंवा कडा. बाजू ज्या दिसतात आपल्याला, प्रत्येक खालच्या 4 बाजू किंवा वरच्या 4 बाजू आणि ज्या उभ्या आहेत, उभ्या असणाऱ्या 4 बाजू. खालच्या बाजू मोजूया.
हे खालच्या बाजू बाद, हे 4 झाले. वरच्या 4, 5, 6, 7, 8 म्हणजे ज्या आपण हॉरिझॉन्टल पोझिशन मधले असणाऱ्या त्या बाजू मोजलेल्या, वरच्या 4, खालच्या 4 आणि ज्या उभ्या आहेत त्या 4, म्हणजे अशा एकूण कडा होतात त्याच्या 12. म्हणून घनाविषयी ही माहिती तुमच्याकडे नक्कीच असेल. कडा आहेत 12. पृष्ठे झाली 6. पृष्ठे 6, शिरोबिंदू 8, कडा 12. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चौरसाकृती शेताभोवती 5 फेऱ्या मारण्यासाठी 2000 मीटर तार लागली तर त्या शेताची बाजू किती? पुन्हा हा जो प्रश्न आहे परिमितीच्या संदर्भातला आहे. पहा, चौरसाकृती शेत आहे आणि त्या चौरसाकृती शेताभोवती 5 फेऱ्या मारण्यासाठी 2000 मीटर तार लागली तर त्या शेताची बाजू किती? चौरसाच्या परिमितीचं जे सूत्र आहे ते या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायचंय. तुम्ही तर चौरसाच्या परिमितीचं सूत्र, चौरसाला 4 बाजू आहेत, प्रत्येक बाजू 5 मीटर आहे. मग चौरसाची 4 गुणुले बाजू, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणुले बाजू. बाजू 5, बाजूचं माप दिलेलं आहे किती दिले? पहा बाजूचं माप, चौरसाकृती शेताभोवती 5 फेऱ्या मारण्यासाठी 2000 मीटर तार लागली तर त्या शेताची बाजू किती? सूत्र परिमितीच वापरायचं आहे आपल्याला आणि आपल्याला विचारली इथं बाजू काढायची. मग आता सुरुवातीला इथं आपल्याला परिमिती काढता येईल. पहा, 5 फेऱ्या मारण्यासाठी 2000 मीटर तार लागली तर त्या शेताची बाजू किती? 5 फेऱ्यासाठी किती तार लागणार आहे हे आपल्याला गुणाकार करून या ठिकाणी काढता येईल. एक फेरीसाठी 5 फेऱ्यासाठी 2000 मीटर लागली तर एक फेरीसाठी आपल्याला किती लागले हे आपल्याला भागाकार करून या ठिकाणी काढता येईल. 2000 भागिले 5 हे जर केलं आपण तर 5 चोक 20 म्हणजे 400, हे जे उत्तर येणार आहे आपलं 400 मीटर. 400 मीटर हे एका फेरीसाठी लागणार आहे. म्हणजे त्याची परिमिती किती आली? पहा, चौरसाची जी परिमिती या ठिकाणी भेटणार आहे आपल्याला 400 मीटर. हे कसं काढलं आपण? कारण 5 फेऱ्या दिलेल्या आहेत. 5 फेऱ्या जेव्हा एका फेरीचं काढू किंवा एका फेरीचं काढू तेव्हा आपल्याला त्याची परिमिती भेटणार आहे आणि परिमिती बरोबर 4 गुणुले बाजू. म्हणून 400 मीटर बरोबर 4 गुणुले बाजू. बाजू आपल्याला माहित नाही, एक्स वाय झेड या ठिकाणी मानूया. हे 4 जे आहेत ते गुणाकाराच्या स्वरूपात आहेत. 4 गुणाकाराच्या स्वरूपात असल्यानंतर हे 4 इकडे आल्यानंतर बरोबरच्या डाव्या साईडला आल्यानंतर ते होणार आहेत भागाकाराच्या स्वरूपात. म्हणून 400 भागिले 4 भाग दिल्यानंतर आपलं उत्तर किती येते? 100. 100 मीटर ही काय आली आहे आपली? 100 मीटर आली बाजू. पर्याय क्रमांक 3. बऱ्याचशा ज्या स्टेप्स आहेत तिरकस गुणाकाराच्या स्वरूपातल्या, एखादी संख्या बरोबरच्या पलीकडे किंवा अलीकडे गेल्यानंतर काय केलं पाहिजे? पुन्हा पुन्हा तेच आपल्याला काय होते या ठिकाणी रिपीट होते. म्हणून याच्यावरती जास्त तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया.
संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. तर संख्या मालिका दिलेली आहे. संख्या मालिका कोणकोणत्या स्वरूपाच्या असू शकतात? संख्या मालिका कोणकोणत्या स्वरूपाच्या असू शकतात? म्हणजे संख्या मालिका ह्या वर्ग असू शकतात किंवा वर्गमूळ असू शकतात. कशाचं तरी वर्गमूळ असेल, वर्ग असतील, वर्गमूळ असतील, किंवा घन असतील, किंवा घनमूळ असतील. या बाजूने विचार करायचा आहे. किंवा या संख्या मालिका काही समसंख्या दिल्या असतील, म्हणजे समसंख्यामध्ये काहीतरी गॅप असेल आणि प्रश्नचिन्ह असेल, म्हणजे या पद्धतीने आपल्याला विचार करायचा प्रश्न सोडवताना. किंवा विषम संख्या देखील असू शकतात, किंवा विषम संख्यांची सुद्धा संख्यामाला असू शकते, किंवा सम आणि विषम या दोन्ही प्रकारच्या मिक्स प्रकारच्या संख्या मालिका असू शकतात. पण एकंदरीत प्रश्नाकडे पाहिल्यानंतर आणि पर्यायाकडे पाहिल्यानंतर थोडीशी आयडिया आपल्याला येऊन जाते की हा वर्ग आहे का, घन आहे का, घनमूळ आहे, वर्गमूळ आहे, समसंख्या आहे, विषम संख्या आहे. ज्या ज्या बाजूने आपल्या उत्तराकडे जर जात असेल तर त्या पद्धतीने जायचं, नाही तर आपला जो ट्रॅक आहे तो बदलायचा आहे. पाहता इथं 9, 16, 25 प्रश्नचिन्ह 49, 64. सुरुवातीला थोडक्यात वर्ग आपल्याला पटापट म्हणजे लक्षात राहण्यासारखे किंवा करण्यासारखे आहेत लवकर. म्हणजे 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, अशा पद्धतीने. 3चा वर्ग 3 त्रिक 9, म्हणजे 9 इथं बसतायत. 4 चोक 16, 5 5 25, 25 5 5 25. आता इथं प्रश्नचिन्ह आहे, त्याच्यानंतर 49 आहे का कशाचा वर्ग? तर हा आहे 7चा वर्ग. 7 7 49, 64 आहे का वर्ग? 8चा वर्ग आहे. 8 8 64. म्हणजेच इथं आहे 3चा, 4चा, 5चा, म्हणजे एका एका नंबरनी वर्ग वाढत चाललेले आहेत. म्हणजे 5च्या नंतर इथं अर्थातच 6चा वर्ग येणं अपेक्षित आहे. म्हणजे 6 6 36 पर्यायामध्ये आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या संख्या मालिका सोडवायच्या. मग काही वेळेस घन असेल, घन करून जर त्या प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर येत नसेल तर आपला जो ट्रॅक आहे तो बदलायचा आहे. वर्ग घ्या, किंवा समसंख्या आहेत का पहा, किंवा विषम संख्या आहेत का पहा. आता अशा पद्धतीने या संख्या मालिका कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी विचारू शकतात. बऱ्याचदा काय होतं की थोडस मिळवली जाते. म्हणजे 3चा वर्ग 9, 3 त्रिक 9 प्लस 1 म्हणजे 10 असं असेल. 4चा वर्ग 4 चोक 16 प्लस 1 17. म्हणजे अशा पद्धतीने देखील वर्ग करून कुठल्या तरी संख्या त्याच्यामध्ये ऍड केल्या जातील, मिळवल्या जातील. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. ज्या वस्तूंना लांबी, रुंदी व जाडी असते त्या सर्व वस्तूंना टिंबटिंब म्हणतात. म्हणजेच काय म्हणतात? ज्या वस्तूला लांबी आहे, रुंदी पण आहे आणि जाडी पण आहे. सरळ सरळ प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. अशा वस्तूंना आपण त्रिमितीय वस्तू असं म्हणतो. ज्या म्हणजे आपल्याला ज्याला 3 डायमेन्शनल 3D व्ह्यू, 3 डायमेन्शनल मध्ये आपण ते पाहू शकतो. त्याची आपल्याला लांबी दिसते, रुंदी दिसते आणि जाडी दिसते. त्या वस्तूंना म्हणायचं त्रिमितीय वस्तू. उदाहरणार्थ जर इथं हा एखादा घन जर काढला, या घनाची लांबी दिसते, रुंदी दिसते, उंची दिसते. आता इथं जाडी घेतलेली, काही आकृतीला जाडी असते, म्हणजे या तिन्ही बाजू दिसतात. म्हणून याला त्रिमितीय आकार, त्रिमितीय वस्तू अशा पद्धतीने संबोधलं जात आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया.
आयताचे क्षेत्रफळ 1500 चौरस सेमी असून त्याची रुंदी 30 सेमी आहे, तर त्या आयताची परिमिती किती? क्षेत्रफळ आणि परिमिती यांचा संबंध या ठिकाणी विचारलेला आहे. आयताचं क्षेत्रफळ आयताचं क्षेत्रफळ सूत्र लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. सूत्रांसाठी एक खास वेगळीच वही करून त्याचं सर्व सूत्र लिहून सतत वाचत राहणं हाच एक त्याच्यावरचा पर्याय आहे. पहा, रुंदी दिलेली आहे, रुंदी आहे 30, लांबी माहित नाहीये, परंतु क्षेत्रफळ दिलेलं आहे. म्हणून या क्षेत्रफळा जर आपण इथं किंमत टाकली क्षेत्रफळाची 1500, लांबी आपल्याला या ठिकाणी मिळेल आयताची लांबी. मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काढायचं ते एका बाजूला ठेवणार आपण आणि तिथल्या ज्या संख्या आहेत त्या बरोबरच्या अलीकडे पलीकडे पाठवायच्या. तर या संख्या आणि लांबीमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. हे 30 बरोबरच्या अलीकडे आल्यानंतर ते होतील भागिले. 30 ने भाग द्या किंवा हा शून्य कट करा, वरचा आणि खालचा. 3 5 15 आणि हा शून्याशी शून्य 50. लांबी मिळालेली आहे 50. पुन्हा परिमितीचं सूत्र वापरा. आयताची परिमिती, आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. 50 लांबी भेटली, रुंदी आहे 30. पुढे सोडवा याला. 50 आणि 30 80 आणि हे 2 म्हणजे 80 गुणिले 2 8 दुने 16 160. पर्याय क्रमांक 4 160 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. तर पहा इथं 2 सूत्र चा वापर या ठिकाणी केलेला आहे. आयताचं क्षेत्रफळ आणि परिमिती. लांबी दिली नव्हती, लांबी दिली असते डायरेक्ट आपण परिमितीचं सूत्र वापरलं असतं, पण लांबी काढण्यासाठी क्षेत्रफळ दिलेलं आहे. म्हणून क्षेत्रफळावरून सुरुवातीला लांबी काढली आणि परिमितीचं सूत्र पुढे वापरलेलं आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. वर्तुळाच्या कडेची लांबी म्हणजे, वर्तुळाच्या कडेची लांबी म्हणजे काय? सरळ सरळ प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. त्रिज्या, परिघ, व्यास का वर्तुळ कंस? वर्तुळ केंद्र. वर्तुळाच्या विषयी माहिती पुन्हा या ठिकाणी स्पष्ट वर्तुळ तुम्ही केंद्रबिंदू मधून जाणारी रेष, केंद्रबिंदू मधून जाणाऱ्या रेषेला आपण म्हणतो व्यास. आणि हा जो व्यास आहे वर्तुळाच्या कोणत्याही म्हणजे टोकापासून, एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत केंद्रबिंदूतून जाणारी रेष ही समान अंतर असते. त्याचं जे अंतर असते ते काय आहे, समान आहे. आणि व्यासाच्या निम्म
व्यासाचे निम्म काय असते? त्रिज्या. त्रिज्या. तर त्रिज्या 5 असेल तर व्यास 10 असेल. त्रिज्या 2 असेल तर व्यास असेल 4. डबल व्यास हा डबल असेल. त्रिज्या ही व्यासाच्या इथे त्रिज्या कोणती आहे? केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या एका टोकाला कुठल्या बाजूला जी रेषा आहे त्याला आपण त्रिज्या म्हणतोय. आता केंद्रबिंदूतून न जाणारी रेषा पण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत केंद्रबिंदूतून जात नाहीये, परंतु वर्तुळाच्या अंतर्भागातून काढलेली रेष, वर्तुळाच्या अंतर्भागातून काढलेली रेष पण कशा पद्धतीने काढली पाहिजे? अशा पद्धतीने काढायची की ती केंद्रबिंदूतून जात नाही. या केंद्रबिंदूतून जी जात नाही